नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय असणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम MPSC प्रिलिम एक्झामचा सिलेबस. तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहेत किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे अशा विद्यार्थ्यांची बऱ्याच जणांची इच्छा असते की आपल्याला नंतर MPSCचा अभ्यास करायचा किंवा UPSCचा अभ्यास करायचा. पण अशा विद्यार्थ्यांना त्यावेळेस त्याची पूर्णतः माहिती नसते किंवा त्याची सुरुवात कशी करायची, सिलेबस नेमका काय असतो, बुक लिस्ट काय असते. तर अशांसाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. खरं तर जे इन प्रिपरेशन फेज आहेत त्यांच्यासाठी पण हा नक्कीच उपयोगी आहे, पण खास करून ज्यांना आणखीन MPSCबद्दल फारसं माहिती नाही त्यांच्यासाठी तर हा फार बेसिक व्हिडिओ असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सिलेबस. तर फक्त सिलेबस काय असतो, स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामचा, मेन्सचा आपण इथं उल्लेख केला नाही, प्रिलिम एक्झामचा सिलेबस काय असतो की जो सिलेबस समजल्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा किंवा काय काय असू शकते याची आयडिया येईल, कल्पना येईल, त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळेल. तर पाहूयात आपण हा सिलेबस नेमका कसा असतो. तर पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जी एक्झाम असते MPSC आयोगामार्फत घेण्यात येणारी, तर ही एक्झामची जी मुख्य पोस्ट असतात त्या कोणत्या असतात ते पहा. एक वाक्यात सांगतो तुम्हाला की डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, ACST अशा ज्या पोस्ट असतात, तहसीलदार, नायब तहसीलदार, या पोस्ट या एक्झाम थ्रू भरण्यात येतात. तर या एक्झामचा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस असतो तो आपण पाहूया. तर इथे आपण दोन्ही पद्धतीने सिलेबस दिलेला आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर या पेजवर तुम्हाला हा इंग्लिश सिलेबस दिसतोय, तुम्ही पाहू शकताय. आणि याचा आपण मराठी सिलेबस देखील दिलेला आहे, तो पहा. आपण मराठी सिलेबस थोडासा घेणार आहेत, म्हणजे पूर्णच घेणार आहेत. तुम्ही इंग्लिश करा, तुमचं जे मीडियम असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. तर पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी असते ना ती मुळात 2 पेपर असतात त्याच्यात, पेपर 1 आणि पेपर 2. तो पेपर 1 असतो GS आणि पेपर 2 असतो CSAT. तर पहा, आणि दोन्हीला 200 गुण असतात आणि कालावधी असतो 2 तास. तर त्याचा जो अभ्यासाचा दर्जा असतो इथं तो देखील त्यांनी दिलेला आहे की पेपर 1चा अभ्यासाचा दर्जा म्हणजे GS जनरल स्टडीज, म्हणजे आपण जो काही हिस्ट्री वगैरे असे जे विषय असतो, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स असे जे विषय असतो तर त्या संदर्भातला विषय म्हणजे GS जनरल स्टडीज. तर त्याचा दर्जा पदवीचा असेल. माध्यम मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असतील आणि MCQमध्ये हा पेपर विचारलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण CSATचा विचार करतो जो की पेपर 2 सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा असतो पेपर 2. त्याला 200 गुणासाठी असतो, 80 क्वेश्चन असतात, कालावधी 2 तास. आणि याचा जो दर्जा आहे तो पहा, घटक क्रमांक 1 ते 5 पदवी स्तर, घटक क्रमांक 6 10वी स्तर आणि घटक क्रमांक 7 10वी ते 12वी स्तर हा पण मराठी आणि इंग्लिशमध्ये असतो आणि वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ स्वरूपात असतो. तर आता आपण पाहूयात की पेपर 1चा ॲक्च्युअल सिलेबस काय आहे. सिलेबस काय की जो तुम्हाला महत्त्वाचा आहे. इथं आपण मराठीमध्ये घेत आहे, तुम्हाला इंग्लिश असेल तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. पहा, पेपर क्रमांक 1 पहिला मुद्दा आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रचलित घडामोडी, याला आपण करंट अफेअर्स असं म्हणतो. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रचलित घडामोडी. तुम्ही पेपर वाचून याचा अभ्यास करू शकता किंवा करंट अफेअर्सचे विविध मॅगझिन मिळतात त्याच्यानं करू शकता. आपण इथे फक्त सिलेबस पाहतोय. दुसरा पॉईंट आहे भारताचा इतिहास, हिस्ट्री. भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि भारताचे स्वातंत्र्य चळवळ. भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आणि सर्वात महत्त्वाचे भारताची स्वातंत्र्य चळवळ, फ्रीडम मुवमेंट. तिसरा पॉईंट आहे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. पहा, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. भूगोलच आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल असे 3 पार्ट, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. तुम्हाला महाराष्ट्र, भारत, जग या तिन्हीचा भूगोल करायचा, पण त्याच्यात पण 3 पार्ट आहेत, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. पॉईंट 4 पुढचा पॉईंट, महाराष्ट्र आणि भारत, राज्यव्यवस्था आणि शासन. महाराष्ट्र आणि भारत, राज्यव्यवस्था आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण, हक्क संदर्भातील मुद्दे इत्यादी. तर महाराष्ट्र आणि भारत, पॉलिटी आपण ज्याला म्हणतो, राज्यघटना किंवा राज्यव्यवस्था, त्या संदर्भातला पॉईंट आहे. महाराष्ट्र आणि भारत, तुम्हाला राज्यव्यवस्था, शासन, तर त्याच्यामध्ये कोणते पॉईंट करायचे, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण, हक्क संदर्भातील मुद्दे इत्यादी महत्त्वाचं असतं, कारण त्याच्याशी आणखी थोडेसे मुद्दे करणं गरजेचं असतं. 5वा पॉईंट पहा की हा इकॉनॉमीशी संदर्भात आहे, अर्थव्यवस्था. तर पहा, आर्थिक आणि सामाजिक विकास. तर यातले पॉईंट दिलेले आहेत की प्रिलिम संदर्भातील शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशकता, लोकसंख्या अभ्यास, सामाजिक सेवा, धोरणे इत्यादी. तर हा झाला इकॉनॉमीचा अभ्यास, शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशकता, लोकसंख्या अभ्यास, सामाजिक सेवा आणि धोरणे इत्यादी.
6वा पॉईंट आहे पर्यावरणविषयक सामान्य मुद्दे. परिस्थितिकी, जैववैविध्य आणि हवामान बदल विषयाच्या विशेषीकृत अभ्यासाशिवाय. तर पुढचा मुद्दा आहे की पर्यावरणविषयक सामान्य मुद्दे. तर एन्व्हायरमेंट असा हा टॉपिक आहे. तर त्याचे जे सिलेबस पॉईंट आहेत तो पहा. परिस्थितिकी, जैववैविध्य आणि हवामान बदल. आणि 7वा जो सब्जेक्ट असणार आहे तो सामान्य विज्ञान, सायन्स, जनरल सायन्स. तर हे जे 7 टॉपिक आहेत ते आपल्याला प्रिलिम्सच्या GS या पेपरसाठी असणार आहेत. आपण हा सिलेबस एवढ्यासाठी घेतो की जे एकदम बिगिनर्स आहेत त्यांना याचा MPSCचा अभ्यास करायचा म्हणजे नेमका कशाचा अभ्यास करायचा याचा अंदाज येईल. फार शॉर्ट व्हिडिओ असणार आहेत. आपण CSATकडे बघूयात. पेपर क्रमांक 2. तर त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे की उतार्यावरील प्रश्न आकलन. तुम्हाला पॅसेज देण्यात येतात आणि त्याच्यावरचे तुम्हाला प्रश्न विचारले असतात. तिथंच ॲन्सर असतं, तिथंच क्वेश्चन तिथंच आणि ॲन्सर तिथंच. पॉईंट 2 आहे संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्य. काही तुम्हाला डिसिजन मेकिंग वगैरे असं काही देण्यात येतं. काही पॅसेज वगैरे असतात किंवा काही केसेस दिलेले असतात आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे असतात. अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता. आता हे रिझनिंग वगैरे याच्या संदर्भात आलं. निर्णय प्रक्रिया आणि समस्या सोडवणूक. ओके. सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी. ओके. 6वा पॉईंट आहे मूलभूत अंकगणित, तुमचं बेसिक अंकगणित, संख्यात्मक संबंध, घातांक इत्यादी 10वी स्तरावरील. पुढचं आहे हा पॉईंट आपण परत पाहूयात. मूलभूत अंकगणित, संख्यात्मक संबंध, घातांक इत्यादी 10वी स्तरावरील ह्याची जी लेवल असणार आहे ती 10वीची असणार आहे. पुढचा पॉईंट सामग्री विश्लेषण, तक्ते, आलेख, टेबल, सामग्रीचा पुरेसेपणा इत्यादी 10वीचं असतं. आणि लास्ट पॉईंट असणार आहे 7 मराठी आणि इंग्रजी भाषेतील उतार्यावरील आकलनात्मक कौशल्य 10वी-12वी स्तर. ओके. तर हा आहे पेपर क्रमांक 2 म्हणजे CSATचं सिलेबस. तर या सिलेबसचा जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करू इच्छित आहे त्यांच्यासाठी या सिलेबस व्हिडिओचा आपला नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला विनिंग एज स्टडीजला. तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता @विनिंग एज स्टडीज. तुम्हाला त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्यापुरते एवढेच. थँक्स.